आमदार जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट तिकडे जातोय। अजितदादा का गेले हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यात नाही पडत अजितदादा काय चालू आहे। आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार, का नाही तुमच्यावर रागवणार। गेले वर्षभर ठाण्यात हायच करतायत। म्हणजे माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस, खोटे फोन, रिझर्वेशन्स, या चौथ्या मजल्यावरती तक्रारी, महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता। आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी वापरायला। आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा। अरे काय चालू काय। अरे कोणाच्या बापाची महापालिका आहे, कोण बाप मालक याचा। सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना, तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उघडत। राग नाही येणार आम्हाला। एक माणूस अख्खं महापालिका ब्लॅकमेल करतो, एक माणूस याची फाईल उघड, त्याची फाईल उघड। चौथ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात, त्याच्या हातात फाईली देतात कशा। सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा, इन्क्वायरी लावा, कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत। आम्ही बोलत नाही, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, आपल्याला काय करायचं पर्सनल, हे अति झालं यार। तो स्वतःच्या तोंडाने सांगितलं मी आत्महत्या केली असती। म्हणलं का बस रे, आत्महत्या कशी करतो। असे किती अभिजित त्यांच्या रडारवरती आहेत, त्यांच्या घरात जाऊन अरे त्यांनाच लखला वाचतो, त्यांनाच लखला वाचतो। असे कित्येक अभिजित हे बघा, पहिली गोष्ट कोणी जाणे येण्याने कोणाला काही फरक पडत नाही। पक्ष एका माणसा उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो, पवार साहेबांना काही फरक पडत नाही। अच्छा कोणाला तरी म्हणजे सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे, मोक्कामध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही। मोक्कात घालायला कायदा असतो। ही माणसं घरी घरी पाठवणं काय। मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही। आम्ही करणार आहे तक्रार, मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही। तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय, संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला, हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो, आम्ही का जात नाही। तुम्ही आम्हाला निधी देणार नाही, तुम्ही आमची कोंडी करणार, आमच्या माणसांना घाबरवणार, हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।